इक्वल्स टू किती करायचं 1/4 इज अ कॉन्स्टंट टिकेट आउटसाइड आणि जे काय कार्यक्रम करायचा आहे तो घराच्या आत करू आणि प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट करू बरोबर आहे येस ओके करा इंटिग्रेशन सेपरेट इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 3x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ किती असतं 3 इंटू कॉस ऑफ x इंटू dx लक्ष द्या 3 कॉस ऑफ x इंटू dx ब्रॅकेट गेट्स क्लोज लक्षात ठेवा हा 1/4 सगळ्यांचा आहे त्यामुळे जो काय कार्यक्रम करायचा आहे तो घराच्या आत म्हणजे ब्रॅकेटमध्ये करायचा चुकून ब्रॅकेट दिला नाही तर तो पहिल्यालाच मल्टिप्लाय होईल I equals to 1/4 is a constant taken outside. Integration of cos. Everyone know the formula. What's the integration of cos is? Sine. Very good. पण cos of x आहे की f of x आहे? What's the value of f of x? चला आपली लहानपणीची भाषा म्हणजे डेरिव्हेटिव्हची 2 महिन्यापूर्वीची जेव्हा आपण लहान होतो ठीक आहे हां झालं f of x ला मी अंडरलाईन करून घेतो पहिलेच सांगा f of x कोण आहे 3 की 3x इंटिग्रेशन ऑफ cos किती असतं बाळांनो साइन सांगा cos of x आहे की f of x आहे f of x इंटिग्रेशन ऑफ cos किती असतं बोला साइन ऑफ f of x डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x कोण आहे 3x and what's the derivative of 3x 3 is a constant taken outside and derivative of x is 1 माहित आहे अरे हो की नाही आता लहान नाही राहिले तुम्ही डेरिव्हेटिव्ह तर भाजीपाला करून खायला पाहिजे तुम्ही आता समजलाय मी काय म्हणताय येस ओके कारण की आता आपल्याला इंटिग्रेशनवर फोकस करायचा आहे डेरिव्हेटिव्हवर नाही लक्ष द्या ए योगिता लक्ष दे इकडे हां प्लस इथे काय करायचं 3 इज अ कॉन्स्टंट टिकेट आउटसाइड अँड इंटिग्रेशन ऑफ काय cos x व्हॉट्स इंटिग्रेशन ऑफ cos x मायनस sin x sin x तिथे कुठला f of x आहे की नॉर्मल फॉर्म्युला आहे नॉर्मल फॉर्म्युला येस इट्स अ sin x व्हेरी गुड जेव्हा तुम्ही दोन्ही इंटिग्रेशन घेता संपवता इंटिग्रेशन झाले की फक्त एकच सी लिहायचा बाळानो प्लस सी युअर इंटिग्रेशन इज ओव्हर नाव मग ते क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे तुमचं नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे चला च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं 1 सो I इक्वल्स टू किती असतं बाळानो 1/4 इन ब्रॅकेट येस इट्स अ sin 3x ए इट्स अ sin 3x प्लस 3 इंटू 3 9 sin x अपॉन इथे किती असतं बोला 3 इंटू 1 3 आणि इथे किती असतं प्लस सी चला sin 3x प्लस 9 sin x डिवाइड बाय 3 इंटू 4 किती असतं 12 ओके सो युअर लास्ट आन्सर विल बी I इक्वल्स टू किती असतं sin 3x बघा काय आन्सर sin 3x प्लस 9 sin x ओके आवाज नको आहे sin 3x प्लस 9 sin x डिवाइड बाय 12 आणि इथे किती आहे प्लस सी फिनिश दिस युअर फायनल आन्सर लक्षात ठेवा चालेल सिंपल आहे तर आजच्या लेक्चरला मी टाईप 1चा बी पार्ट स्टार्ट केला त्या बी पार्टमध्ये बाळांनो साइन स्क्वेअर झाला कॉस स्क्वेअर झाला साइन क्यूब झाला कॉस क्यूब झाला बरं आहे हजारो न्यूमेरिकल सुरू करू शकतो आपण असे किती तयार होऊ शकतात मनाने समजा किती झाले 4 5 4 समजा पाचवा घेतलं बाळांनो I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू द पॉवर 4x इंटू dx आता मात्र थोडं लक्ष द्या साइन रेस टू आर 4x इंटू dx काय करायचं आता साइन रेस टू आर 4x आलं तर मग ट्रिग्नोमेट्री मध्ये असा कुठला फॉर्म्युला आहे ज्यात साइन रेस टू आर 4x मॅच होईल साइन क्यूब x झाला होता आपला तर साइन रेस टू आर 4x कुठे तयार होऊ शकतो लावा डोकं एक काम करा I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू आर 4x ला करा साइन स्क्वेअर x ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आहे a रेस टू द पॉवर m रेस टू द पॉवर n a रेस टू द पॉवर mn सो I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट चा स्क्वेअर इंटू dx आणि हा कोण आहे सांगा साइन की साइन स्क्वेअर x आणि साइन स्क्वेअर x ला आपण काय केलंय पहा इथे तुम्हाला आठवते हे पहा साइन स्क्वेअर x ला आपण काय केलं बोला साइन स्क्वेअर x ला आपण काय केलं बोला 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 केलं होतं हे पहा लाईन अँगल फॉर्म्युला यूज केला म्हणजे तुम्हाला ती स्टँडर्ड मेथड आहे तिथे टाकावं लागेल ठीक आहे हां लागलं तर मी तुम्हाला इथं अजून पुन्हा करून देतो काही प्रॉब्लेम नाही काय केलं होतं आपण सांगा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आपण काय केलं होतं बोला येस 1 मायनस कॉस 2x चा फॉर्म्युला यूज केला होता लक्ष द्या बरं का आता प्रॉब्लेम होणार आहे याच्या पुढच्या 2 स्टेप नंतर 1 आणि कॉस मध्ये मायनस साइन असेल तर येतं 2 साइन स्क्वेअर आणि अँगलच्या होतं हाफ म्हणजे 2x हाफ x इथं जर का मी साइन स्क्वेअर x लिहिलं तर बाळांनो इज इक्वल्स टू किती असतं 1 मायनस कॉस 2x आणि मल्टिप्लाइडचा 2 घेतला डिवाइड मध्ये लक्षात ठेवा झालं म्हणजे साइन स्क्वेअर x ला मी काय केलं सांगा ओके 1 मायनस कॉस 2x अपॉन काय केलं सांगा 2 येस ओके सो I इक्वल्स टू किती असतं इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 स्क्वेअर म्हणजे 4 इंटू dx म्हणजे a बाय b रेस टू द पॉवर m a रेस टू द पॉवर m b रेस टू द पॉवर m a बाय b रेस टू द पॉवर m तर बाळांनो a रेस टू द पॉवर m डिवाइड बाय b रेस टू द पॉवर m म्हणजे बघा हा दुसरा एक फॉर्म्युला अप्लाय केला रूल्स ऑफ इंडायसेस येस त्यानंतर 1/4 इज अ कॉन्स्टंट टिकेट आउटसाइड लक्ष द्या I इक्वल्स टू किती असतं
I equals to 1/4 is a constant, take it outside. Integration of in bracket इथे काय होणार बोला, इट्स a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. इथे इंटिग्रेशन सेपरेट करायचा विचार नका करू तुम्ही, कारण इथे जर का स्क्वेअर नसतात तसं झालं असतं. ओके, पण इथं स्क्वेअर आहे म्हणजे तुम्हाला यू हॅव टू मेक अ पॉलिनॉमियल. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू एक्सपांड दॅट फॉर्म्युला. सांगा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं. a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ a इज 1 अँड व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ b इज cos of 2x. cos of 2x. सांगा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल. इट्स a स्क्वेअर मायनस ट्वाइस a इंटू किती असतं b प्लस किती असतं b स्क्वेअर. b स्क्वेअर बोला. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं a स्क्वेअर मायनस ट्वाइस a इंटू b प्लस किती असतं b स्क्वेअर. लक्ष द्या, cos of 2x चा स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर 2x आणि इंटू काय बाळा नो dx. येस. आता I इक्वल्स टू किती असतं लक्ष द्या 1/4 इन ब्रॅकेट. प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट करा. ही पहिली टर्म मागे मला आवाज नको आहे. अय गणेश भामट्या डुकरा लक्ष दे इकडे. हां, इंटिग्रेशन ऑफ कोण आहे सांगा 1 स्क्वेअर. सांगा 1 स्क्वेअर किती असतं 1. सो इंटिग्रेशन ऑफ 1 तिकडनं कोण आला dx मायनस 2 इंटू 1 2 इथे कोण असतं cos ऑफ 2x इकडनं आला dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कोण आहे सांगा cos स्क्वेअर ऑफ 2x इकडनं आला dx. बघा तुम्ही पुन्हा फसणार आहात आता कुठेतरी. कुठं फसणार आहेत बघा. सांगा इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx जमून जाईल, इंटिग्रेशन ऑफ cos जमून जाईल, पण cos स्क्वेअर आला. ट्रिग्नॉमेट्री माझ्याजवळ फॉर्म्युले कोणाचे आहेत. ट्रिग्नॉमेट्रीचे आहे की त्यांच्या स्क्वेअरचे आहेत. हां, ट्रिग्नॉमेट्रीचे आहे की त्यांच्या स्क्वेअरचे आहेत. नॉर्मल ट्रिग्नॉमेट्रीचे आहेत. कॉसचा फॉर्म्युला आहे, कॉस स्क्वेअरचा नाही आहे. अरे ओके नाही. येस, मग जिथं अप्लिकेबल आहे तिथं अप्लाय करून घ्या. चला I इज इक्वल्स टू 1/4 इंटिग्रेशन. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं काय इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx काय असतं. हां, इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, त्याला विचारायचा क्वेश्चन तू कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे बोला. 1 ला 1 इज अ कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे x चा. सो यू विल गेट x मायनस 2 इज अ कॉन्स्टंट, गेट आउटसाइड. इंटिग्रेशन ऑफ किती आहे सांगा cos की cos 2x. cos 2x. व्हॉट्स इंटिग्रेशन ऑफ cos इज व्हॉट्स इंटिग्रेशन ऑफ cos. अबे बघा ना खाली कदळे हो. व्हॉट्स इंटिग्रेशन ऑफ cos. व्हॉट्स इंटिग्रेशन ऑफ cos. पण cos ऑफ x आहे की f ऑफ x आहे. f ऑफ x. पुढच्या स्टेप मध्ये लिहू आपण. करेक्ट आहे. प्लस लक्ष द्या व्हॉट्स इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर. आला प्रॉब्लेम. तर cos स्क्वेअर आल्यावर काय करायचं मी तुम्हाला हे पाहिजे शिकवलं होतं. पहा तुम्हाला हे डबल इथून करावं लागेल. cos स्क्वेअर x आल्यावर काय करायचं सगळं काय करायचं cos स्क्वेअर x आल्यावर हे करावं लागेल. येस, पण आता इकडे लक्ष द्या थोडं. हां, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मी काय म्हणताय इकडे बघा. हां, आता काय करायचं आहे 1 प्लस cos 2x असेल तर आपण काय करतो सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हां, 1 प्लस cos 2x असेल तर काय करायचं बोला. 1 आणि cos मध्ये प्लस साइन असेल तर काय असतं 2 cos स्क्वेअर आणि अँगलच्या हाफ. हे पहा 2x हाफ x असतो. सो बाळांनो मला हे सांगा 1 प्लस cos 2x ओके मल्टिप्लाइडचा 2 कुठं आला सांगा डिवाइड मध्ये इज इक्वल्स टू किती असतं cos की cos स्क्वेअर x. cos स्क्वेअर x. थांबा आता cos स्क्वेअर x अँगल x आहे लक्षात ठेवा. cos स्क्वेअर x असेल 1 प्लस cos 2x अपॉन 2 आलं. पण हा cos स्क्वेअर x आहे की cos स्क्वेअर 2x आहे. cos स्क्वेअर 2x. मग तुम्हाला समजायला पाहिजे. जसं मी नेहमी सांगतो इकडून इकडे गेलो होतं अँगलच्या काय होतं हाफ होतं. काय होतं उलटा विचार करा. तिकडून जर का इकडे आलो तर अँगलच्या काय होईल डबल. बघा ना इथं x आहे तर इथं काय झाला 2x. करेक्ट आहे. मग बाळांनो मला हे सांगा हाच फॉर्म्युला जर का मी असा यूज केला असता तर की 1 प्लस cos ऑफ 4x. सांगा 1 प्लस cos ऑफ 4x साठी तर काय झालं असतं सांगा. 1 आणि cos मध्ये कुठली साइन आहे प्लस. 1 आणि cos मध्ये प्लस साइन असेल तर काय येतं 2 cos स्क्वेअर आणि अँगलच्या हाफ. सांगा 4x हाफ किती असतं 2x. ओके, मग इथं काय करायचं 1 प्लस cos ऑफ 4x मल्टिप्लाइडचा 2 कुठे घेतला सांगा डिवाइड इज इक्वल्स टू किती असतं cos स्क्वेअर 2x. इज दॅट क्लिअर. येस, म्हणजे cos स्क्वेअर 2x चा फॉर्म्युला काय झाला 1 प्लस cos 4x अपॉन 2. cos स्क्वेअर 2x चा फॉर्म्युला काय झाला बघा. cos स्क्वेअर 2x चा फॉर्म्युला काय झाला बोला 1 प्लस cos 4x अपॉन 2 इंटू dx. लक्षात ठेवा मी हा फॉर्म्युला नाही यूज करू शकत. हा cos स्क्वेअर x आहे आणि इथं cos स्क्वेअर 2x आहे म्हणजे मी याला असं मॉडिफाय केलं. इज दॅट क्लिअर. येस, ऑलरेडी अँगल फॉर्म्युलाच आहे लक्षात ठेवा. चालेल. मग आता तुम्हाला इथं सॉल्व्ह करता येईल. I इक्वल्स टू किती होईल सांगा 1/4 इंटिग्रेशन ऑफ x मायनस 2. पुन्हा एकदा बोला इंटिग्रेशन ऑफ cos किती असतं बाळांनो साइन. आणि तुम्हीच मला हे सांगा cos ऑफ x आहे की f ऑफ x आहे बोला f ऑफ x. मग सांगा cos ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती असतं साइन ऑफ f ऑफ x डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. बोला f ऑफ x ची व्हॅल्यू किती आहे 2x.
कॉसच्या समोरचा एफ ऑफ एक्स आहे, बरोबर आहे. येस. ओके, प्लस इथं काय करायचं बोला. हां, नाही डायरेक्ट देता येत नाही. 1/2 इज अ कॉन्स्टंट. 2 इज अ कॉन्स्टंट टिकेट. कुठल्या इंटिग्रेशन, अख्ख्या इंटिग्रेशन की फक्त त्या इंटिग्रेशन, त्या इंटिग्रेशनच्या. सो 1/2 इज अ कॉन्स्टंट टिकेट आउटसाइड. इंटिग्रेशनच्या आतमध्ये राहिलं 1 प्लस कॉस ऑफ 4. तुम्हाला सांगू का, एकही स्टेप्स फास्ट घेऊ नका, एकही स्टेप्स शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करू नका. कुठं चुकल आपलंच आपल्याला समजणार नाही. प्रत्येक स्टेप सॉल्व करा. ओके, बिलकुल रिस्क घेऊ नका. I is equals to 1/4 in bracket x minus 2. It's a sin 2x. बाळांनो लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x किती असतं 2. कसं काय, 2 इज अ कॉन्स्टंट टिकेट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. प्लस इथं काय करायचं सांगा, 1 की 1/2. 1/2 इन ब्रॅकेट. पुन्हा मी सांगताय तो 1/2 कोणाचा आहे. आता मी दोघांना इंटिग्रेशन सेपरेट करेल. तो 1/2 कोणाचा आहे, एकाचा आहे की दोघांचा आहे, दोघांचा आहे, म्हणून पुन्हा ब्रॅकेट केला. ओके, त्याच्यात इंटिग्रेशन ऑफ 1 तिकडनं आला dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos ऑफ 4x तिकडनं कोणाला सांगा dx. ब्रॅकेट गेट्स क्लोज. इज दॅट क्लिअर. अँड देन हिअर मेन ब्रॅकेट गेट्स क्लोज. करेक्ट आहे. हा मेन ब्रॅकेटचा हा आहे. ओके, या 1/2 चा हा करली आणि तो करली इथं क्लोज झाला. करली द्या की कुठला ब्रॅकेट द्या. आर यू गेटिंग. येस. सांगा बरं काय होईल. येस बाळांनो बोला काय होईल. सो तुम्ही इथं सरळ सांगू शकता I इक्वल्स टू इट्स 1/4 इन ब्रॅकेट. बॉटमास रूल नुसार पहिले सगळे ब्रॅकेट आतमधले सॉल्व करून घ्या, नंतर बाहेरचा ब्रॅकेट ओपन करू. x मायनस गाइस 2 गेट्स कॅन्सल. इट्स अ sin 2x. येस प्लस इथं कोण आहे 1/2. लागलीच तर तुम्ही हा ब्रॅकेट केला, मला काही प्रॉब्लेम नाही. हां, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx किती असतं x. इंटिग्रेशन ऑफ कॉस किती असतं साइन. कॉस ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स. तर किती होईल सांगा, साइन ऑफ एफ ऑफ एक्स डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हेच जर का डेरिव्हेटिव्ह घ्यायची वेळ आली असती तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस किती असतं मायनस साइन, आणि एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे तर मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. करेक्ट आहे. बस तेवढाच फरक आहे, लक्षात ठेवा. आणि हे इंटिग्रेशन झालं, ब्रॅकेट गेट्स क्लोज आणि मेन ब्रॅकेट गेट्स क्लोज झालं. या 1/2 साठी हा ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. हा 1/4 साठी. आता एक काम करा, हा ब्रॅकेट ओपन करून टाका पहिले. सांगा बरं ब्रॅकेट ओपन केल्याने काय होईल बोला. 1/4 ए लक्ष द्या. I इक्वल्स टू किती झालं 1/4 इन ब्रॅकेट इट्स x मायनस इट्स sin 2x प्लस बघा x मायनस साइन 2x मल्टिप्लाय करा. 1/2 इंटू एक्स किती असतं इट्स x/2. येस प्लस कमॉन. ओके, आणि 1/2 याला मल्टिप्लाय केलं तर साइन 4x आणि 2 इंटू 4 किती असतं 8. सो इथे किती असतं साइन 4x अपॉन 4 इंटू 2 किती असतं बाळांनो 8. आणि ब्रॅकेट गेट्स क्लोज. करेक्ट आहे. अरे बापरे, सगळे इंटिग्रेशन घेऊन झाले आणि इथं आपण प्लस सीच लिहायचं विसरलो. सर नेमका प्लस सी कुठं लिहायचा. तर बाळांनो हे पहिले इंटिग्रेशन घेतलं, दुसरं घेतलं, तिसरं घेतलं. त्यात पहिल्याचं घेऊनच घेतलं इंटिग्रेशन, दुसऱ्याचं ॲडजस्टमेंट झाली, नंतर घेतलं, तिसऱ्याचं बाकीच आहे. जोपर्यंत इंटिग्रेशनची अख्खी साईन जात नाही, अख्खी साईन, तोपर्यंत प्लस सी नाही लिहिला तर चालतो. बघा आता इथं अख्खं इंटिग्रेशन केलं, बघा इथं होतेच, म्हणून मी प्लस सी नाही लिहू शकत. लक्षात ठेवा, जेव्हा अख्खं इंटिग्रेशन झालं तेव्हा काय लिहायचा प्लस सी. असं इथून नाही सुरू करायचं प्लस सी प्लस सी प्लस सी. करेक्ट आहे. पहिले तर आता इथे एक पहिले इंटिग्रेशन घेऊन घेतलं तर प्लस सी लिहायचं नाही. पूर्ण इंटिग्रेशनच्या साईन्स केल्या म्हणजे इंटिग्रेशन घेतलं आपण ॲक्च्युली, तेव्हा इथं लिहायचं प्लस सी सगळ्यात लास्ट. ओके, ॲट लास्ट देर इज अ प्लस सी अँड नाव ओपन द ब्रॅकेट. चला, इज इक्वल्स टू किती असतं 1/4 इंटू किती असतं एक्स मायनस 1/4 इंटू किती असतं साइन 2x प्लस 1/4 म्हणजे याचा अर्थ एक्स अपॉन 4 इंटू 2 किती असतं 8 प्लस इथे किती असतं 1/4 इंटू 32 ना. येस साइन 4x and at last it's a plus c. खतम. दिस इज द वे हाऊ टू टेक एनी इंटिग्रेशन. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन घेतो. तर लक्षात ठेवा आपण कुठले कुठले क्वेश्चन्स घेतले बाळांनो. लक्षात ठेवा, सगळ्यात पहिला कुठला होता साइन स्क्वेअर एक्स, नंतर कुठला होता कॉस स्क्वेअर एक्स, नंतर कुठला होता साइन क्यूब एक्स, नंतर कुठला होता कॉस क्यूब एक्स. बघा आहे. नंतर कुठला आहे सांगा साइन रेस टू द पॉवर 4x. आणि यालाच बघून तुम्हाला एक होमवर्क देतो मी, तुम्ही करा. ओके, इट्स कॉस रेस टू द पॉवर 4x. I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस रेस टू द पॉवर 4x इंटू dx. इज दॅट क्लिअर. येस. ओके, हो म्हणा. येस. मग सर तुम्ही नेहमी साइन कॉस मध्येच का बरं खेळताय. एनिवेज तुम्ही पॉवर वाढवताय, पॉवर कमी करताय, पण साइन कॉस मध्येच का बरं. तुमच्या डोक्यात सर असा प्रश्न येत नाही का की तुम्ही इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स करायला पाहिजे. अबे गादडे हो, इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स केलं ते का न्यूमेरिकल आहे का, हा तर डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे. सांगा बरं इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, त्याला विचारायचा क्वेश्चन तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे बोला. सेक्स स्क्वेअर एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे tan x. त्या 23 मध्ये मी हा फॉर्म्युला लिहून दिलाय तुम्हाला. मग याच्यावर कशाला क्वेश्चन येणार आहे. फॉर्म्युला थोडी विचारत असतात पेपरमध्ये. करेक्ट आहे. किंवा इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू dx सांगा बोला काय असतं कॉड एक्स की मायनस कॉड एक्स.
मायनस कॉट एक्स. समजताय का? लॉजिक लागलं पाहिजे. का बरं न्यूमेरिकल तेच येत आहे? सरांनी शिकवले एवढे करायचे आहे, घोकायचे घरी जाऊन, असं नाही आहे. तुमची स्किल झाली पाहिजे की का बरं इकडे एक्स्ट्रा फॉर्म्युले नाही आले. जसं फॉर एक्झाम्पल अजून जर का मी बोललो की बाळांनो मला हा फॉर्म्युला करून दाखवा, चला इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता येतं मजा. ओके, इंटिग्रेशन डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन कोण आहे? टॅन की टॅन स्क्वेअर. त्याला विचारायचा क्वेश्चन, तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तोंड हट, मी कोणाचा डेरिव्हेटिव्ह नाही आहे. त्या 23 मध्ये हा फॉर्म्युलाच नाही आहे. ओके, टॅन एक्सचं इंटिग्रेशन आहे. सांगा व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स? लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स किंवा लॉग ऑफ सेक एक्स. मॉड नाही लिहिलं तर चालते. झालं. पण व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स? नाही आहे फॉर्म्युला. मग सर टॅन स्क्वेअर एक्स जसं साइन स्क्वेअर एक्स मध्ये आपण सर अलाइड अँगल फॉर्म्युले यूज केले होते, बरोबर आहे? अरे ओके नाही, तसं टॅन स्क्वेअर एक्स मध्ये अलाइड अँगल फॉर्म्युले नाही आहेत. पण टॅन स्क्वेअर एक्स मध्ये जरी अलाइड अँगल फॉर्म्युले नाही आहे तर टॅन स्क्वेअर एक्स मध्ये तुम्हाला छान ट्रिग्नोमेट्री आहे ना, आयडेंटिटी आहे ना. कुठली सांगा? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती असतं? सेक स्क्वेअर एक्स. ओके, मग सांगा बघू टॅन स्क्वेअर एक्स किती असतं? इट्स अ सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. मग जिथं टॅन स्क्वेअर एक्स आहे तिथं टाका सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. सो आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, जिथे टॅन स्क्वेअर एक्स आहे तिथे काय टाकाल? इट्स अ सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 and into dx. प्रत्येकाला काय सेपरेट करा? इंटिग्रेशन. काय सेपरेट करा? इंटिग्रेशन. सांगा दोन फंक्शन मध्ये काय ऍडिशन आहे की सबट्रॅक्शन आहे? सबट्रॅक्शन. सो गाईज आय इक्वल्स टू किती असतं? इंटिग्रेशन. बोला इट्स अ सेक स्क्वेअर एक्स, तिकडनं आला dx, 1 तिकडनं आला dx, बरोबर आहे? सो आय इक्वल्स टू काय सांगू मी? सांगू तुम्हाला बघा, आयता फॉर्म्युला तयार झाला आहे. सांगा इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं काय फंक्शन? त्याला विचारायचा क्वेश्चन, तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? सांगा कोणाचा आहे? टॅन एक्सचा. मायनस इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, त्याला विचारायचा क्वेश्चन. सांगा इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू एक्स एक्स. ओके, इथे किती असतं? प्लस सी. अय लक्ष दे इकडे, प्लस सी. इज दॅट क्लिअर? येस. असाच फॉर्म्युला मी असाही तयार करू शकतो. जसं टॅन स्क्वेअर आहे तसाही मी फॉर्म्युला तयार करू शकतो. इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स. कॉट स्क्वेअर एक्स. आज सगळे हेच फॉर्म्युले सुरू आहेत, कालचे सगळे न्यूमेरिकल वेगळे होते. सांगा कॉट स्क्वेअर एक्स काय असतं? पुन्हा कॉट स्क्वेअर एक्स आला तर त्याची आयडेंटिटी आहे. बोला काय आयडेंटिटी आहे? 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर एक्स. आवाज नको आहे. सो कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू किती असतं? बोला कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. प्लस 1 तिकडे गेला तर मायनस 1. सो गाईज आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, जिथे कॉट स्क्वेअर एक्स आहे तिथे काय टाकणार तुम्ही? बोला कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि इंटू काय? dx. करेक्ट आहे. आणि प्रत्येकाला इंटिग्रेशन काय करायचं? सेपरेट. बोला इकडनं इंटिग्रेशन ऑफ, इथं लिहिलं कोसेक स्क्वेअर एक्स, तिकडनं लिहिला dx 1 आणि तिकडनं काय लिहिला? dx. सो आय इक्वल्स टू बोला इंटिग्रेशन आणि dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, त्याला विचारायचा क्वेश्चन की बाबा तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तो म्हणतो मी हा मायनस कॉट एक्स. मायनस कॉट एक्स मायनस इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, त्याला विचारायचा क्वेश्चन तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह? तो म्हणतो मी हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कोणाचा? एक्सचा. सांगा सी की प्लस सी? प्लस सी. इज दॅट क्लिअर? येस. इज दॅट क्लिअर? येस. ओके झालं बाळांनो. हे झाल्यानंतर नेक्स्ट बघा, आता लक्ष द्या इकडे. मी जर सपोज मी आता नंबरिंग टाकत नाही, बरोबर इथे लिहितो आय इक्वल्स टू इंटिग्रेशन. समजा फॉर्म्युला अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 2x. 1 मायनस कॉस 2x. चला 1 मायनस कॉस 2x घ्या किंवा 1 मायनस कॉस 5x घ्या. हां समजा असा फॉर्म्युला 1 मायनस कॉस 5x. बघा किती नॅचरल क्वेश्चन्स तयार होतात मनाने. सांगा कसा सॉल्व्ह करा? सर आपण इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं? रूटचं. अरे छोकरू, अंडर रूट ऑफ एक्स इंटिग्रेशनचा फॉर्म्युलाच नाही आहे माझ्याजवळ. हां माझ्याजवळ डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स किती असतं? 1/2 रूट एक्स, बरोबर आहे. पण अंडर रूट ऑफ एक्सचा कुठं फॉर्म्युला आहे? रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह निघतं पण रूट ऑफ एक्सचं इंटिग्रेशन निघत नाही. मग सर आलं तर काय करायचं? तर आलं तर काय करायचं? त्याला आपण काय करतो सांगा? ओके एक्स ची पॉवर काय करतो? 1 की 1/2? 1/2. आणि कुठला फॉर्म्युला अप्लाय करतो? n+1/n+1. बरोबर आहे? येस. पण व्हॉट अबाउट दिस? इथं काय कराल? इथं असं करणं गरजेचं आहे का? की त्यापेक्षा इझी करता येतं काहीतरी? इझी करता येतं. सांगा काय इझी करता येतं? तर मला असं वाटते आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 आणि कॉस मध्ये अलाइड अँगल यूज करा ना. 1 आणि कॉस मध्ये प्लस साइन आहे की मायनस? सांगा 1 आणि कॉस मध्ये मायनस साइन असतं की 2 कॉस स्क्वेअर की 2 साइन स्क्वेअर? सो 1 आणि कॉस मध्ये मायनस साइन असेल तर 2 साइन स्क्वेअर आणि अँगलच्या हाफ. आवाज नको आहे. सांगा 5x हाफ किती होतं? 5x की 5x/2? 5x/2. आणि आय इक्वल्स किती असते? इंटिग्रेशन ऑफ, चला बोला इथं असतं अंडर रूट ऑफ 2 आणि साइन स्क्वेअर जर का रूटच्या बाहेर निघाले तर किती होईल? साइन ऑफ 5x/2 इंटू dx. समजताय?
ओके √2 आहेच. साइन स्क्वेअर जर रूटच्या बाहेर निघाला तर किती होईल साइन ऑफ. साइन ऑफ बरोबर आहे स्क्वेअर आहे ना साइन ऑफ खतम. सो गाइस I इक्वल्स टू किती असतं √2 इज अ कॉन्स्टंट टेक इट आउटसाइड आणि ते काय राहील बोला साइन ऑफ कम ऑन इट्स अ 5x/2 इंटू किती dx. ओके 5x/2 इंटू किती असतं बाळांनो dx. अँड नाउ गाइस कम ऑन एव्हरीवन येस व्हॉट टू डू. येस I इक्वल्स टू किती असतं बाळांनो √2 ओके आणि इंटिग्रेशन ऑफ साइन. व्हॉट्स इंटिग्रेशन ऑफ साइन इज कॉस. आणि सांगा साइन ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. ओके बघा मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो. हे बघा असं काही लिहून दिलाय का इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू dx इज अ मायनस कॉस एक्स. साइनचं इंटिग्रेशन कॉस नसतं काय असतं मायनस कॉस. बघा सगळे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. कन्फ्यूज होणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन बट इंटिग्रेशन ऑफ कॉस इज प्लस साइन. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज प्लस कॉस बट इंटिग्रेशन ऑफ साइन इज मायनस कॉस. समजताय का मी काय म्हणताय. प्लस मायनसचा गोंधळ आहे. प्लस मायनस उलट्या होतात साइन डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये. लक्ष द्या इकडे. येस इंटिग्रेशन ऑफ साइन इज मायनस कॉस कारण की आजपर्यंत कॉसला पॉझिटिव्ह बघण्याचा आपण बघितलं आजपर्यंत डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये. कॉसच्या समोर मायनस साइन नसतेच असं आपण शिकलोय. पण इंटिग्रेशन मध्ये कॉस इंटिग्रेशन ऑफ साइन काय येतं मायनस कॉस. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन प्लस कॉस आणि इंटिग्रेशन ऑफ साइन मायनस कॉस. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस प्लस साइन. साइन उलट्या होतात बरं का. आर यू गेटिंग. येस बघा आता इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज अ मायनस कॉस. स्वीटी झोपायचं नाही. सट खाऊन आली वाटते. इंटिग्रेशन ऑफ साइन किती बोला मायनस कॉस. लक्ष द्या. आणि इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू dx काय असतं बोला. हा एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आलं तर काय येतं आन्सर मायनस कॉस ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. समजताय. आणि सगळ्यात शेवटी काय लिहितो आपण प्लस सी बरोबर. येस आयुष लक्ष दे इकडे. ऐ निकम लक्ष दे इकडे. हा सांगा इथं काय करायचं. I इक्वल्स टू हा बोला इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं आहे साइनचं की कॉस. हा साइन व्हॉट्स सांगा पहिला फॉर्म्युला आहे की दुसरा आहे दुसरा एफ ऑफ एक्स आहे. सांगा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे 5x/2. तर सांगा आन्सर काय येईल बोला मायनस कॉस ऑफ 5x/2 डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे 5x/2. आणि इथं काय येतं सी की प्लस सी प्लस सी. येस सी की प्लस सी प्लस सी. सो व्हॉट यू विल गेट I इक्वल्स टू किती असतं बाळांनो बघा. ही √2 इंटू मायनस म्हणजे डायरेक्ट लिहू शकता मायनस √2 इंटू कॉस ऑफ 5x/2 डिवायडेड बाय मायनस √2 इंटू कॉस ऑफ 5x/2 डिवाइड बाय 5/2 इज अ कॉन्स्टंट टेक इट outside. 5/2 is a constant take it outside and derivative of x is 1. x चा derivative 1. इथे किती असतं प्लस सी. सो I इक्वल्स टू किती असतं बोला 2 हा डिनॉमिनेटर मध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे विल बी शिफ्टेड टू न्यूमरेटर. -2 इंटू किती असतं √2 इंटू कॉस ऑफ किती असतं 5x/2 आणि अपॉन किती आहे बाळांनो 5 आणि प्लस सी. खतम. करेक्ट आहे प्लस सी. आर यू गेटिंग. येस ओके. आता मला हे सांगा आवाज मला हे सांगा मी काय केलं 1 मायनस कॉस केलं 1 मायनस कॉस. इथं जर का 1 प्लस कॉस केलं असतं तर काय झालं असतं 2 साइन स्क्वेअर की 2 कॉस स्क्वेअर आलं असतं 2 कॉस स्क्वेअर. मग जिथं कॉस स्क्वेअर आहे तर रूटच्या बाहेर निघाला तर काय झालं असतं कॉस. आणि कॉसचं इंटिग्रेशन काय आलं असतं जसं साइनचं मायनस कॉस आलं तर कॉसचं काय आलं असतं साइन. पण एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. ते कॉन्सेप्ट लागले असते. त्यामुळे एखादं होमवर्कचं न्यूमेरिकल म्हणून हे सॉल्व करा. लक्ष द्या. हां काय इंटिग्रेशन ऑफ लक्ष द्या इंटिग्रेशन ऑफ √1 प्लस कॉस ऑफ 9x इंटू dx करतो. चला आयुष उभा राहा. 1 प्लस कॉस ऑफ 9x असतं तर काय केलं असतं बोल. उभा राहा म्हटलं गदड्या. हां अच्छा नालाय का हसत कशासाठी आहे सांग काय तर. ओव्हर कॉन्फिडन्स ऑलवेज किल्स यू. फेब्रुवारीत नापास झाला ना लगेच जुलैमध्ये पेपर येतो. साइन स्क्वेअर येतं की 2 साइन स्क्वेअर येतं अबे गजडे. साइन स्क्वेअर येतं की कॉस स्क्वेअर येतं कॉस स्क्वेअर. हे काही धड बोलत नाही बैताड कुठलं. बस खाली काय ते सांगा आन्सर
1 आणि कॉस मध्ये प्लस साइन असेल तर काय येतं 2 कॉस स्क्वेअर आणि अँगलच्या हाफ. मग पुढचं करता येईल. येस. ओके आयुष उभारा. I equals to integration of under root of 1 plus sin of 5x आलं तर काय करशील बोल. आवाज, मला आवाज नको आहे. ऐ बैताड्या उभारा. हां 1 प्लस साइन ऑफ 5x आल्यावर काय करशील. त्याला काय विचारतं, त्याला ते एवढं इझी आलं नाही. लग्न करता नाही बायको पाहिजे त्यालाच घेऊन जाशील का. हा नाही जाणार. अच्छा बायकोच तुला पालील. बघ लवकर सांग काय करशील. 1 प्लस साइन 5x बोला. तू कोणाच विचार नको, सगळ्याची सेम परिस्थिती आहे. हा बोल. तुम्हाला माहिती आहे का डेरिव्हेटिव्ह मध्ये मी शिकवलं होतं रूट मध्ये जेव्हा 1 प्लस साइन येतं तेव्हा काय करायचं. कारण ते 1 प्लस कॉस आणि 1 मायनस कॉस हे अलाइड अँगल फॉर्म्युले आहे. ते फक्त कॉस मध्येच असतात, साइन मध्ये थोडी आहे काही. 1 प्लस साइन आणि 1 मायनस साइन मध्ये नाही आहेत. जेव्हा रूट मध्ये 1 प्लस साइन किंवा 1 मायनस साइन येतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं एक सुंदर टेक्निक. मी नेहमी सांगतो हे स्टँडर्ड न्यूमेरिकल आहे, हे अख्ख्या कॅल्क्युलस मध्ये सेम मेथडने करावं लागतं. भले डेरिव्हेटिव्ह असू द्या की इंटिग्रेशन. काय करतो आपण I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ. लक्ष द्या. ओके सगळ्यात पहिले ही प्लस साइन आणि ते मी साइन 2 थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करतो. कुठला साइन 2 थिटा. काय असतं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. इट्स अ 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे अँगलच्या काय करतो आपण हाफ. अँगलच्या काय करतो हाफ. बरोबर आहे. इथं करा साइन थिटा म्हणजे 2 येणार, साइन येणार, कॉस येणार आणि अँगलच्या हाफ होणार. म्हणजे काय होईल सांगा. 2 येणार, साइन येणार, कॉस येणार आणि अँगलच्या काय होणार बोला हाफ. म्हणजे 5x हाफ 5x/2 5x हाफ 5x/2 म्हणजे माझा अँगल फिक्स झाला. किती झाला अँगल 5x/. आणि तो अँगल यूज करून मी इकडे आयडेंटिटी यूज करणार. कुठली आयडेंटिटी यूज करणार बोला बोला. साइन स्क्वेअर प्लस नालायक हो कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. त्यातही मी सांगितलं होतं पहिले कॉस स्क्वेअरच यूज करायची, साइन स्क्वेअर यूज करायची नाही. कारण की ते प्लस मध्ये फरक नसते पडत. जर का मायनस आला तर मग गोंधळ होते. समजलाय का. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण असं खूप मोठे मोठे न्यूमेरिकल बघा. एक मोठं डेरिव्हेटिव्ह मध्ये न्यूमेरिकल होतं अंडर रूट ऑफ प्लस अंडर रूट ऑफ प्लस अंडर रूट ऑफ प्लस मायनस अंडर रूट ऑफ होतं का असं. त्यात बघा तुम्हाला हे केलं आहे मी. समजलाय. तर त्यात आता ते का आता तुम्ही ते डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन काढा तुम्हाला समजेल त्याच्यात. इथं नाही समजणार कारण की इथं प्लस साइन दिली आहे मी. कुठली साइन दिली आहे प्लस. इथं फरक पडणार नाही. किंवा या न्यूमेरिकल मध्ये काही केलं तरी चालतं. पण माझं डोक्यात काय एकच फिक्स ठेवा ना काहीतरी. एखाद्या न्यूमेरिकल मध्ये हे करायचं आणि दुसऱ्या न्यूमेरिकल मध्ये वेगळं करायचं तुमचं डोकं फिरेल. समजलाय. काय करतो आपण सांगा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किंवा चला कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. अँगलच्या हाफ नाही आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. मी पहिले का बरं नाही लिहिले हे सांगा बरं. कारण की अँगल माहित नव्हता. कारण की हा अँगल मला इथे यूज करायचा आहे. कारण आयडेंटिटी काय म्हणते सांगा. आयडेंटिटी काय म्हणते साइन स्क्वेअर. लक्ष द्या साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ओके म्हणजे दोन्ही अँगल काय पाहिजे सेम. तेव्हाच आन्सर 1 येतं. सेम काही घ्या मग तुम्ही. म्हणून मी पहिले इकडे अँगल फिक्स केला 5x/2 तो अँगल इथे यूज केला. त्यामुळे ऑलवेज पहिले ती टर्म सॉल्व करायची नंतर ही टर्म सॉल्व करायची. आणि I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ. थांबा रे आवाज नको आहे. ओके इंटू dx. आणि असं सगळं केलं मी म्हणून म्हणतो ना ज्यांचं कॅल्क्युलेस डेरिव्हेटिव्ह स्ट्रॉंग असेल ना ते मग क्युम्युलिटी ॲडिशन होत जाते. अवघड क्वेश्चन इझी होत जातात. जास्त डोक्याला ताण पडत नाही. मी अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह संपेस्तोवर म्हणायचो डेरिव्हेटिव्ह बरोबर करा डेरिव्हेटिव्ह बरोबर करा. एकदा इंटिग्रेशन सुरू झाल्यावर तुमचा डेरिव्हेटिव्ह परफेक्ट असणं गरजेचं आहे. नाही तर होता नव्हता तेवढा डेरिव्हेटिव्ह आठवत नाही. लक्षात ठेवा. अर्धवट ज्याचं अर्धवट नॉलेज आहे ना इंटिग्रेशन संपू द्या आणि डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करायला घ्या. जेवढे येत होतं ना तेवढे येणार नाही. कारण सगळे मिक्सअप आहे सगळे फॉर्म्युले. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साइन इंटिग्रेशन ऑफ कॉस प्लस साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन असंच होते ते. हां हां समजलंय का. हे असं होतं. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. फक्त वेळ आता संपत आलेली आहे. वेळ गेलेली नाही आहे वेळ संपत आलेली आहे. फक्त मेलो नाही आपण. लक्षात ठेवा. हां हां म्हणजे आजचा दिवस आपल्या हातात आहे. तर आता सुधरा मी सांगतो. समजलाय का. 4 ऑक्टोबरला ओके मॅथ्स 2चा एकच टॉपिक राहिलेला असेल डिफरन्शियल इक्वेशन. किती ऑक्टोबरला 4 ऑक्टोबरला.
आत्ता तर सुरू केलं होतं मॅथ्स 2. आत्ता ते दिवस आठवत असेल मी बोलायचो, अबे पहिलाच टॉपिक सुरू आहे मॅथ्स 2चा. समजलाय का मी काय म्हणताय? अजूनही वेळ गेलेली नाही आहे, मी तुमच्या पाठीशी आहे. ओके ठीक आहे. हां हां, तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर पाहिजे असेल तर सांगा मला, आपण एक्स्ट्रा लेक्चर लावू. रेग्युलर बॅच व्यतिरिक्त म्हणताय मी, रेग्युलर बॅच व्यतिरिक्त एक्स्ट्रा लेक्चर तुम्ही सांगा मला, मी आपण करू एक्स्ट्रा. नंतर तुम्हाला ताण वाढेल बाळांनो, लक्षात ठेवा. तसं तर बाय डिफॉल्ट मी नोव्हेंबर नंतर रिव्हिजन सुरूच करणार आहे पूर्ण. ओके, ते तर मी क्लासमध्ये तुम्ही पैसे भरता ते माझं कामच आहे सगळं बरोबर करून घेणे. पण आतापासूनच जर तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर पाहिजे असेल ते सांगा मला, तर मी घेऊ शकतो बाळांनो. समजलं आहे की नाही? वी हॅव अ टीचर्स, आपल्याजवळ टीचर्स आहेत. मी शिकू शकतो, बाकी ते सतीश सर आहेत, ते त्यांनाही मी घ्यायला लावतो एक्स्ट्रा. तुम्हाला लागत असेल तर सांगा, तुम्ही फायदा करून घ्या. समजलं आहे का? ओके, अजूनही वेळ गेलेली नाही. ओव्हर कॉन्फिडन्स ऑलवेज किल्स यू. आयुष लक्ष दे, बरोबर समजलंय? सांगा काय करायचं. कमॉन, ए स्क्वेअर, लक्ष द्या, ए स्क्वेअर बरोबर आहे. ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. कुठला फॉर्म्युला आहे सांगा? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर की ए प्लस बी? एनिवेज प्लस असल्यामुळे साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर कोणी कुठे लिहा काही फरक नाही पडत. पण मला अशी प्रॅक्टिस आहे की नेहमी मी पहिले कॉस स्क्वेअरच लिहितो या न्यूमेरिकल मध्ये. तो कॉस स्क्वेअर ऑफ 5x/2 प्लस ही पहिली टर्म 2 कॉस ऑफ 5x/2 इंटू साइन ऑफ 5x/2, आवाज नको आहे, प्लस इट्स अ साइन स्क्वेअर ऑफ 5x/2, आवाज नको आहे बाळांनो. येस, I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ, आवाज आवाज, हां, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए इंटू बी ला बी इंटू ए केलं काही फरक नाही पडत. ओके, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, कोणाचा फॉर्म्युला आहे? ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, लक्षात ठेवा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स, एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. आणि तुम्हाला माहित आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि रूट मध्ये आहे, तर वरचं छप्पर उडालं, म्हणजे काय राहिलं? कॉस 5x प्लस साइन 5x. बघा किती सिंपल न्यूमेरिकल झालं. I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट इट्स अ कॉस ऑफ 5x/2 प्लस साइन ऑफ 5x/2. करेक्ट आहे. ब्रॅकेट गेट्स क्लोज इंटू dx. प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट करा. सो I इक्वल्स टू किती असतं बाळांनो? इंटिग्रेशन, बोला, कॉस ऑफ 5x/2 इंटू dx, आवाज, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 5x/2 इंटू dx. चला साईश बोल बाळा, साईश कुठला फॉर्म्युला यूज करशील रे बाळा? साईश इथे स्पष्ट बोल. इंटिग्रेशन ऑफ काय? कॉस एक्स आहे की कॉस ऑफ एफ ऑफ एक्स आहे? व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस? तिकडे फॉर्म्युला लिहू का मी? नाही. इंटिग्रेशन ऑफ कॉस किती? साइन. मग मला हे सांगा, कॉस ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे? एफ ऑफ एक्स. किती येईल? साइन ऑफ एफ ऑफ एक्स डिवाइड बाय डेरिवेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. खतम. चला, प्लस इंटिग्रेशन ऑफ कोण आहे? साइन. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन? माइनस कॉस. साइन ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे? एफ ऑफ एक्स माइनस कॉस ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन डेरिवेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. डेरिवेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे 5x/2 प्लस सी. हो म्हणा? येस, लक्ष द्या इकडे. हां, इन ब्रॅकेट I इक्वल्स टू, इथं राहिलं साइन ऑफ 5x/2 अपॉन 5/2 is a constant, take it outside, derivative of x is 1 plus, okay, sorry, plus minus cos of 5x/2 upon 5/2 is a constant, take it outside, and derivative of x is 1 आणि प्लस किती? c. So guys, I equals to किती असतं बाळांनो? हां, साइन ऑफ 5x/2, चल रे वर, 2/5. ओके, कारण डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म कुठे येते? न्यूमरेटर. मायनस इथे किती आहे? कॉस ऑफ 5x/2, हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर 2/5 आणि प्लस किती असतं? c. So I is equals to 2/5 is a constant, take it outside. 2/5 is a constant, take it outside. Your answer will be, come on, sin of 5x/2 minus cos of 5x/2 plus c. Plus c. Got it? Yes. हो म्हणा? Yes. ओके, जमेल. मग आता लक्षात ठेवा बाळांनो, हे बघा पॅटर्न लक्षात ठेवा फिक्स. हे रूट मध्ये 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस आलं तर अलाइड अँगल फॉर्म्युले आहेत. ओके, लक्षात ठेवा.
पण रूटमध्ये जर का 1 प्लस साईन आणि 1 मायनस साईन आलं तर राईट अँगल फॉर्म्युले नाही आहेत. मग याला सॉल्व्ह करण्याची मेथड वेगळी आहे. चला, हे जर तुम्हाला समजलं असेल तर अशाच टाईपचा एखादा क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व्ह करा. 1 मायनस साईन ऑफ 3x करता येईल? सांगा काय करायचं, बोला. 1 मायनस साईन ऑफ 3x मी करून देत नाही. चल बोल संजना, काय करायचं? साइन 3x ला फॉर्म्युला अप्लाय करायचा. कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा? हे होमवर्क म्हणून करा, मी नाही करून देणार. येस, आवाज नको आहे. तिला विचारताय ती सांगताय. हा, I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इंटू dx. चल बोल, अंडर रूट ऑफ. येस, इथं कुठली साईन आहे? मायनस. हा बोल, साइन 3θ स्वतःचा फॉर्म्युला आहे, तो स्वतःचा वापराल काय? नाही, इथं गरज नाही त्याची. 3x मायनस 4x क्यूब आहे ना, त्याची गरज नाही. इथं साइन 2θ चा फॉर्म्युला अप्लाय करायचा. अरे ओके नाही? येस. आणि काय पॅटर्न आहे बोल फॉर्म्युल्याचा? 2 येतो, साइन येतो, कॉस येतो आणि अँगलच्या हाफ होतो, म्हणजे 3x/2. लक्षात ठेवा, कधी कधी पेपर सॉल्व्ह करताना मनात क्वेश्चन येतो, अगं बाई तुझा स्वतःचा असताना तू दुसऱ्याचा कशाला वापरतेस ग? ना इलाज आहे, तिथं तिचा स्वतःचा फॉर्म्युला अप्लाय केला की अडकले तुम्ही. आणि मग तो दुसऱ्याचा आहे म्हणजे का फक्त तो त्याचाच नाही आहे? तो 2θ चा फॉर्म्युला आहे म्हणजे का फक्त तो 2θ लाच अप्लाय होतो असं काही नाही आहे. त्याचा पॅटर्न आहे 2 साइन कॉस, अँगलच्या हाफ. खतम. 2 येतो, साइन येतो, कॉस येतो आणि अँगलच्या काय होतो? हाफ. झालं. आणि एकदा अँगल डिसाइड झाला माझा 3/2, मग आपण या 1 ला करतो. सांगा काय करायचं? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. पण मी सांगतो काय करायचं, बोला. कॉस स्क्वेअर प्लस. अरे प्रॅक्टिस ठेवा, इंटिग्रेशन मध्ये प्रॉब्लेम होत नाही, डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉब्लेम होतो. करेक्ट आहे? काय करू सांगा, बोला. कॉस स्क्वेअर ऑफ 3x/2 प्लस साइन स्क्वेअर ऑफ 3x/2. करेक्ट आहे? येस. आणि मग कुठला फॉर्म्युला तयार होईल? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर की a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर? सांगा, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय तयार होईल? कॉस. हा बोला. हो, a स्क्वेअर. ओके, फॉर्म्युला नाही म्हणायचा, डायरेक्ट सांगा. हा, a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. सांगा, कॉस 3x/2 मायनस साइन 3x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. खतम. आणि वरचं छप्पर उडालं. बाकी करता येईल तुम्हाला? प्रत्येकाला इंडिकेशन सेपरेट करा. येस, चला. येस, इकडे बघा. आता त्याच गोष्टी येतील, पण कशा येतात बघा. I इक्वल्स टू, चल ग, I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस कॉस ऑफ 2x. 1 प्लस कॉस ऑफ 2x. लक्ष द्या. अरे 1 प्लस कॉस ऑफ 2x इंटू dx. सगळं तेच सुरू आहे. 1 प्लस कॉस आलाय, पण आता रेसिप्रोकल मध्ये आलाय. बिलकुल घाबरायचं नाही. बोला काय करायचं? सेम सांगितलंय. 1 प्लस कॉस आल्यावर काहीच बघायचं नाही. कुठला फॉर्म्युला? अलाइड अँगल फॉर्म्युला. सांगा, अलाइड अँगल फॉर्म्युला काय? I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, बोला. 1 आणि कॉस मध्ये जर का प्लस साइन आली तर काय करायचं? 2 साइन स्क्वेअर की कॉस स्क्वेअर? कॉस स्क्वेअर. सो 2 कॉस स्क्वेअर अँगलच्या हाफ. ओके. I इक्वल्स टू 1/2 इज अ कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड. 1 अपॉन किती असतं? cos स्क्वेअर x इंटू dx. I इक्वल्स टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x म्हणजे किती असतं? sec स्क्वेअर x इंटू dx. 1 अपॉन cos स्क्वेअर म्हणजे किती असतं? sec स्क्वेअर x. आणि काय सांगू मी तुम्हाला? सर सांगा ना. हा, सांगा डायरेक्ट आन्सर काय तर? tan x. काय तर? tan x प्लस c. कसं काय? इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. त्याला विचारायचा क्वेश्चन, तू कोणचा ठेवतो? बघ, tan x चा डेरिव्हेटिव्ह. आणि 23 मध्ये हा फॉर्म्युला लिहून दिलाय मी, बघा. अरे ओके नाही? येस. अरे ओके नाही? येस. ओके. तसंच तुम्हाला करायचं असेल तर यावर बेस एखादा होमवर्क करा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 मायनस कॉस ऑफ 8x इंटू dx आलं. सांगा बरं काय होईल? 1 मायनस कॉस ऑफ 8x इंटू dx आलं तर काय कराल? सांगा काय कराल? सांगा. 1 आणि कॉस मध्ये कुठली साईन आहे? मायनस. 1 आणि कॉस मध्ये मायनस साईन असेल तर 2 कॉस स्क्वेअर की 2 साइन स्क्वेअर. आणि अँगलच्या काय करायचं? हाफ. 8x हाफ किती असतं? 4x. झालं. पुन्हा 1/2 इज अ कॉन्स्टंट, टेक इट. खाली कोण आहे सांगा? कॉस स्क्वेअर आहे की साइन स्क्वेअर आहे? तो साइन स्क्वेअर वर गेल्यावर काय होईल? कोसेक स्क्वेअर. अरे 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक ना. कोसेक स्क्वेअर ऑफ x आहे की f ऑफ x आहे? सांगा, f ऑफ x कोण आहे? कोण आहे? 4x. मग कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती असतं? मायनस कॉट. मायनस, मग मायनस कॉट ऑफ x की मायनस कॉट ऑफ 4x? म्हणजे मायनस कॉट ऑफ f ऑफ x डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. अरे ओके नाही? ओके. म्हणजे 4x च्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं की डिवाइड करायचं? डिवाइड. चला 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 चला. ओके. हा, हे झाल्यानंतर नेक्स्ट, जर का सपोज तसंच यायचं असेल तर I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, मग हे केलेलं काय वाईट झालं? हा हा, सगळं तिथंच खेळतो आपण. बोला.
1 अपॉन किती आहे सांगा 1 मायनस साइन एक्स. हा आता 1 मायनस साइन एक्स आल्यावर तसं करता का 1 आणि कॉस मध्ये मायनस साइन असेल तर तो अलाइड अँगल फॉर्म्युला नाहीच आहे त्यांच्यामध्ये. अबे मग देशमुख सरनं शिकवलं होतं 1 मायनस साइन आलं ना तर काय करायचं पहिले तिकडलं सॉल्व करायचं मग इकडलं सॉल्व करायचं. ते कसं करायचं माहिती आहे का जेव्हा रूट मध्ये असते तेव्हाच करायचं. कोणामध्ये तर तेव्हा उलट रूट मध्ये नसेल तर नाही करायचं ते. बघा ते दोन न्यूमेरिकल घेतले मी रूट मध्ये होते बरोबर आहे का बरं मग सर ते पावसाचं पाणी लागते का रूट म्हणजे वरचं छप्पर असते मग त्याला पाऊस लागत नाही मग करायचं का असं कसं काय ओळखायचं गधडे हो ब्रॅकेटचा स्क्वेअर येत असतो ना रूट असेल तर वरचं छप्पर इथं तुम्ही ते केलं तर वरचं छप्परच उडत नाही तुमचं. समजताय का वरचं छप्पर उडणारच नाही ना मग ते न्यूमेरिकल इझी व्हायचं तर काय होत आहे अवघड होत आहे. इमॅजिन करा ना काय होईल कॉस मायनस साइन ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ते रेसिप्रोकल मध्ये आहे. हे तरी दिसायला छान वाटते ते किती घाण दिसेल. समजताय का मी काय म्हणतो रूट मध्ये असेल तरच ते करायचं. मग सर अशा वेळी काय करायचं तर मी सांगतो 1 मायनस साइन किंवा 1 प्लस साइन आले विदाउट रूट आले तर रॅशनलायझेशन करायचं. काय करायचं रॅशनलायझेशन पचपच नाही करायचं नाही तर शिक्षण सोडायचं भांडे घासायला लागायचं. एखादी सोसायटी पकडायची तिथे काही इन्कम कमी नाही आहे. हा बॉईज वॉचमन शिट्ट्यात तशा वाजवता येतातच तुम्हाला. हा सिंपल वे आहे पचपच करणं सोडा लक्षात ठेवा. हा 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 बस इकडे लक्ष द्या. हा आवाज नाईलाज आहे मान्य करतो बाळांनो तुमच्या आयुष्यात सगळ्यात अवघड काय तर अभ्यास. काय अभ्यास आणि माझ्या आयुष्यात सगळ्यात अवघड काय तर तुमच्यासारख्यांना शिकवणं. ठीक आहे लक्ष द्या बट आय एम डुईंग माय जॉब ऑनेस्टली. हां तर तुम्ही तुमचा अभ्यास ऑनेस्टली करा 100% आउटपुट येईल बाळांनो. 100% काय येईल आउटपुट. ओके नेवर फोकस्ड ऑन युअर रिझल्ट्स ऑलवेज फोकस्ड ऑन युअर प्रोसेस. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्ही फक्त रिझल्टवर फोकस करता प्रोसेस गेली खड्ड्यात. हां आवाज 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 लक्ष द्या. हां आवाज तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला शिकवणे म्हणजे सोपं नाही आहे रे. तुमच्या डोक्यात ती गोष्ट टाकणे. काही लोक चेहरे असे घाणेरडे काही लोक तसेच येतात विदाउट आंघोळीचे. ओके मी तुमच्याकडे बघत असताना एवढे सगळे चेहरे एवढे सगळे एकाचे 2 डोळे माझ्याकडे बघत असतात. 100 लोक बसले 200 डोळे कंटिन्यू माझ्या 2 डोळ्यांकडे बघत असतात. सो एक फिअर फॅक्टर असतो बाळांनो डोक्यात लक्षात ठेवा. काय असतो फिअर फॅक्टर. नाही तर घ्या मग पेन हातात घ्या उभे राहा तिथं लिहा एखादी स्टेप. बघा हात कसा हालतही नाही आपला हात काही साईन लिहायला जातो कॉसच लिहितो. एक्स बोलायला जातो तोंडातनं वाय निघतो. समजलाय की नाही हे होत असतं बाळांनो बरोबर ना. तर म्हणून तो लक्ष द्या. सांगा काय करायचं बोला काय करायचं रॅशनलाइज कसं करायचं बोला 1 मायनस साइन आणि इथं काय करायचं बोला. हा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन बोला 1 मायनस किती असतं साइन एक्स आवाज नको आहे इंटू 1 प्लस किती आहे साइन एक्स डिवाइड बाय 1 प्लस किती असतं बोला साइन एक्स. ओके हा इंटू डीएक्स आवाज नको आहे. मायनसचं करायचं प्लस मल्टिप्लाय आणि काय करायचं डिवाइड. सो आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू 1 प्लस साइन एक्स अपॉन हा हे पहा दोघांचं ए मायनस बी ए प्लस बी. सांगा ए मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सांगा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स. आवाज नको आहे प्लीज आवाज नको आहे. ओके इंटू काय असतं बोला डीएक्स बरोबर आहे. ओके आता इथं काय करायला सांगा आय इक्वल्स टू किती असतं इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस किती असतं साइन एक्स अपॉन हा 1 स्क्वेअर म्हणजे किती 1 मायनस साइन स्क्वेअर. सांगा 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आयडेंटिटीज आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच किती असतं बाळांनो कॉस स्क्वेअर एक्स आणि इंटू किती असतं डीएक्स. किती सुंदर बघा ना. ओके 1 प्लस साइन एक्स अपॉन किती आहे कॉस स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटर मध्ये किती टर्म्स आहेत 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये किती आहे 1. अरे हो म्हणा. मग मला हे सांगा ए प्लस बी बाय सी ए बाय सी बी बाय सी कॅन आय सेपरेट येस. सो व्हॉट आय विल डू हियर कमांड इंटिग्रेशन ऑफ ए आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इकडे कोण आहे 1 इथे कोण आहे सांगा साइन स्क्वेअर आहे की कॉस स्क्वेअर आहे. ओके इथं आहे कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस इथे कोण आहे साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. थांबा रे. ओके थांबा. हा आवाज बोला काय करायचं. हा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ चला बोला प्रत्येकाला काय सेपरेट करायचं इंटिग्रेशन. सांगा याला इंटिग्रेशन सेपरेट केलं 1 अपॉन किती आहे बोला कॉस स्क्वेअर एक्स
तिकडनं कोण आलं dx आणि याला इंटिग्रेशन सेपरेट करा. बघा ना प्लस टर्म आहे ना. सांगा इकडे कोण आहे बोला. कोण आहे साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि या कॉस स्क्वेअर एक्सला काय कराल कॉस एक्स इंटू कॉस एक्स इंटू dx. थांबा करू आपण शांती डोंट वरी. कॉस स्क्वेअर म्हणजे कॉस एक्स इंटू कॉस एक्स बरोबर आहे. अरे ओके नाही येस. सो आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस. सांगा कॉस इज अ रेसिप्रोकल ऑफ सेक. 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे किती असतं सेक स्क्वेअर एक्स इंटू dx. एक कोडं सुटलं पुढची स्टेप टॅन एक्स. अरे हो की नाही किती छान वाटते बघा आन्सर आलं की. असं वाटते शिकून फायदा होत आहे काहीतरी. समजलं आहे की नाही. बघा ना टॅन स्क्वेअर एक्स टॅन एक्स इले आन्सर. पण पुढे इथं थोडं अजून कोडं अवघड आहे. पण थोडं बुद्धी लावा. मला हे सांगा खाली वर एक थांब प्लीज प्लीज. ओके तुला टीचिंग करायची आहे का आयुष्यात पुढे जाऊन. यू कॅन बिकम अ गुड टीचर. तू आपल्या देशमुख क्लासमध्ये येशील फिजिक्स मॅथ शिकवायला. तेव्हा मी म्हातारा झाला असेल केस पांढरे वगैरे ठीक आहे. ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे ना. हे पहा मी तुम्हाला एक सांगतो. मी तुम्हाला इथं आता फ्री सगळ्यांसमोर सांगतो. जर का आयुष्यात तुम्हाला कुठं काही असं वाटलं की आपण टीचिंगमध्ये यायला पाहिजे आपण क्लासेस घ्यायला पाहिजे सो इथं या माझ्याजवळ. मी नेहमी प्लॅटफॉर्म देईल तुम्हाला लक्षात ठेवा. काय देईल नेहमी प्लॅटफॉर्म देईल एनी टाईम. आणि असं काही नाही की माझा सब्जेक्ट सोडून तुम्ही म्हणाल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स कुठलंही सांगा. चांगल्या टीचरांची खूप गरज आहे बाळांनो. टीचर खूप आहेत पण चांगले टीचर फार कमी आहेत. मी असं नाही माझ्यासारखी. ओके लक्षात ठेवा ठीक आहे. हा ठीक आहे. पण चांगल्या टीचरांची खूप गरज आहे लक्षात ठेवा. समजलाय का. पण नाईलाज एवढा आहे जर का मी बॅचमध्ये विचारलं का रे बाळांनो तुम्हाला काय व्हायचं सर डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे एव करायचं आहे टॅव करायचं आहे मर्चंट नेव्हीत जायचं आहे इंडियन नेव्हीत जायचं आहे. ओके पण एकही म्हणत नाही की सर मला टीचर बनायचं. आवाज एकही म्हणत नाही मला टीचर बनायचं. थोडं दुःखही होत आहे थोडं दुःखही होते आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंदही होतो. नो कॉम्पिटिशन ठीक आहे लक्षात ठीक आहे. पण तरी मी सांगतो जर का आयुष्यात तुम्हाला काही वाटलं कधी तो ऑलवेज बिंदास कॉल मी. असं नाही म्हणायचं यार मला फिजिक्स शिकवायचं आहे आणि देशमुख सरचा विषय फिजिक्स आहे तर मला कशाला उभं करतील इथं. नाही नेवर लक्षात असं कधीच करणार नाही मी. लई गरज आहे चांगल्या टीचरची आपल्याला. समजलं आहे की नाही. हां बरं इकडे लक्ष द्या आता. बस वर साइन आहे खाली 2 कॉस आहे. इकडे बघा काय करायचं. इकडे बघा मला हे सांगा हा साइन आणि हा कॉस मिळून काय होतं सांगा. साइन अपॉन कॉस. सो साइन अपॉन कॉस म्हणजे असतं टॅन एक्स अपॉन इथं कोण आहे सांगा कॉस एक्स आणि इथं कोण आहे dx. बरोबर आहे येस. आता बाळांनो आय इक्वल्स टू ओके इंटिग्रेशन ऑफ इथं काय करायचं सेक स्क्वेअर एक्स इंटू dx. आता काही लोकांच्या डोक्यात असेल सर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स किती येतं टॅन एक्स घ्या ना लिहून. पण शक्यतो अशी प्रॅक्टिस ठेवा ॲट ए टाइम सगळे लिहायचे. काय बोलू मी शक्यतो असं 99% अशी प्रॅक्टिस ठेवा. जिथं नाही इलाज आहे तिथं लिहून टाकायचं. ओके पण ॲट ए टाइम लिहा. हे इंटिग्रेशन अजून सेटल व्हायचं आहे त्यामुळे ह्या स्टेप्स पुन्हा लिहा. कारण सी लिहिताना आपण एकदाच लिहितो ना. अरे ओके नाही मग ॲट ए टाइम एका स्टेपमध्ये सगळ्यांचे इंटिग्रेशन झाले पाहिजे. प्रॅक्टिस ठेवा अशी. चला इकडे लक्ष द्या वेदांत लक्ष दे. प्लस हां इंटिग्रेशन ऑफ. आता मला हे सांगा हा कोण आहे सांगा टॅन एक्स इंटू dx. हा कोण आहे कॉस एक्स. तो कॉस न्यूमरेटरमध्ये आहे की डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे कॉस आहे की 1 अपॉन कॉस आहे. 1 अपॉन कॉस म्हणजे इथं कोण आहे सांगा सेक की सेक एक्स. कॉस वर आला ना. कॉस वर आल्यावर काय होईल सांगा सेक एक्स. आणि बघा इथं सुंदर आयता फॉर्म्युला तयार झाला. इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. त्याला विचारायचा क्वेश्चन भाई तू किसका डेरिव्हेटिव्ह बोलेगा मैं सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला 23 फॉर्म्युल्यामध्ये लिहून दिला एक बघा. अरे ओके नाही येस. ओके 2 मिनिटं थांबा. आवाज नको आहे. सो आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इथं काय येतं टॅन एक्स आणि इथं काय येतं सेक एक्स आणि इथं काय येतं प्लस सी. 2 मिनिटं वेट. आता जेव्हा मी हे न्यूमेरिकल सॉल्व करत होतो तेव्हा 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस आलं. त्यानंतर ही स्टेप आली आणि या स्टेपवरनं मी काय केलं ए प्लस बी बाय सी आणि या स्टेपवरनं मला अजून 2 न्यूमेरिकल आठवले की कसे न्यूमेरिकल तयार होऊ शकतात. बघा एक न्यूमेरिकल असं तयार होऊ शकते आय पसपस करू नका नालायक हो. आय इक्वल्स टू लक्ष द्या आय इक्वल्स टू 1 अपॉन इथं लिहू शकतो मी साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हे पहा एक न्यूमेरिकल असं तयार होईल साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स.
एक असं न्यूमेरिकल तयार केलं आणि एक असं न्यूमेरिकल तयार होतं I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos 2x अपॉन sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x. sin स्क्वेअर x इंटू किती असतं cos स्क्वेअर x इंटू dx. बघा आवाज नको आहे, आवाज नको आहे. वेदांत लक्ष दे बाळा. हां आता मला एक सांगा, तुम्हाला इथं सरळ समजतं. हां सांगा डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे? sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x. म्हणजे दोन टर्म आहे की एकच टर्म आहे? एकच टर्म आहे. ओके ऑब्विसली मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे एकच टर्म असते. दोन टर्म केव्हा असतात? जेव्हा दोघांमध्ये एक तर ॲडिशन असेल किंवा सबस्ट्रॅक्शन. तर हे बघता बघताच माझ्या डोक्यात आलं या सुंदर अशा न्यूमेरिकलला आपण sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x असेल तर याला आयडेंटिटी यूज करून sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x लिहू शकतो ना? अरे हो की नाही? मग न्यूमरेटर मध्ये किती टर्म झाल्या? 2. आणि डिनॉमिनेटर मध्ये किती झाली? 1. a प्लस बी बाय सी, ए बाय सी बी बाय सी. बघा ते ए बाय सी बी बाय सी वर नाही आठवलं, इथं ए बाय सी बी बाय सी होते. मग सर असं करून काय होणार? तर बघा इथं कोण आहे? sin स्क्वेअर x. त्याला हा अख्खा सी आहे बरं का, ए बाय सी असा जाईल. सो गाइज इट्स अ sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x इंटू dx प्लस इंटिग्रेशन बोला cos स्क्वेअर x अपॉन बोला sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x इंटू dx. बरोबर आहे? ए प्लस बी बाय सी एफ बाय सी बेब बाय सी एफ बाय सी बी बाय सी. अरे हो की नाही? आणि सोबतच एक स्टेप कमी केली, इंटिग्रेशन सेपरेट केलं. बघा ते बाय डिफॉल्ट पुढे करणारच होतो मी. याला इंटिग्रेशन सेपरेट त्याला इंटिग्रेशन सेपरेट बोला. आणि हे तर त्याच्यापेक्षा इझी झालं. sin स्क्वेअर 1 अपॉन cos स्क्वेअर म्हणजे किती असतं? sec स्क्वेअर x इंटू dx. आणि cos स्क्वेअर आणि 1 अपॉन sin स्क्वेअर म्हणजे किती असतं? cosec स्क्वेअर x इंटू dx. काय सांगू मी सांगू तुम्हाला? बोला tan x प्लस बोला मायनस cot x आणि प्लस c. सो I इज इक्वल्स टू इट्स tan x मायनस cot x प्लस c. किती सुंदर. त्या 1 ला मी sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर केलं हो म्हणा. मग हेच न्यूमेरिकल असं तयार झालं. तेच येतं I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ खाली बघा बेस सेम आहे कुठला? sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x. आणि वर कोण दिलाय? साइन की साइन टू थीटा cos टू थीटा. cos टू याचे किती फॉर्म्युले आहे? 4. सांगा पहिला कुठला? cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x आहे. अँगलच्या हाफ होतो. अरे ओके नाही? पुन्हा तेच a मायनस बी बाय सी ए बाय सी बी बाय सी. सांगा पहिल्याला डिवाइड केलं, पहिल्या cos स्क्वेअरला डिवाइड केलं कोणी? sin स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर. आणि दुसऱ्याला डिवाइड केलं कोणी? sin स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर. सांगा पहिल्याच्यात काय कॅन्सल झाले? काय राहिलं? sin स्क्वेअर. दुसऱ्याच्यात काय कॅन्सल झाले? काय राहिलं? मग आता दुसऱ्याच्या पहिल्याच्यात काय राहिलं? काय राहिलं? वर आल्यावर cosec स्क्वेअर आणि cosec स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस cot. आणि तिकडे काय राहिलं? cos स्क्वेअर. वर आल्यावर काय होईल? sec स्क्वेअर आणि त्याचं इंटिग्रेशन tan. खतम. Can you solve guys? Yes. Mathematics is a very chiller subject. आता मी नंबरिंग हे यातले तर सगळेच घेतले आहेत. ओके एक्स्ट्रा घेतले आहेत तर तू यातले सगळे क्वेश्चन कव्हर झाले आहेत बरं का? हां चालेल. आणि मी सोबत टेक्स्टबुकचे घेत आहे, लक्षात ठेवा. हां टेक्स्टबुक आहे माझ्या डोळ्यासमोर आहे. आवाज शांत बसायचा. हां नेक्स्ट I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. लक्ष द्या. आवाज फालतूपणा नाही मॅडम, फालतूपणा नाही. हां संडे इज अ मंडे. ओके हां लक्षात ठेवा. हां बघा हां लक्ष द्या इकडे काय करायचं बोला. हां पुन्हा सेम न्यूमेरिकल आहे. ओके काय करणार बघा. न्यूमरेटरमध्ये किती टर्म्स आहेत आणि डिनॉमिनेटरमध्ये 1. लक्ष द्या a प्लस बी आहे की a मायनस बी? मग अशा वेळेस बघा वर 2 आहे खाली 1 आहे. डोळे लावून डायरेक्ट सांगायचं a मायनस बी बाय सी ए बाय सी बी बाय सी. खतम. सांगा काय होईल? I इक्वल्स टू 2 मिनिटं थांबायच्या. ट्विस्ट आहे I इक्वल्स टू किती होईल सांगा बोला? e रेस टू द पॉवर x इंटू कॉस ऑफ 3x अपॉन 4 raised to the power x into cos of 3x into dx minus
4 रेस टू द पॉवर एक्स इंटू टॅन ऑफ 3x अपॉन बघा याने डिवाइड केलं 4 रेस टू द पॉवर एक्स इंटू कॉस ऑफ 3x आणि इंटू किती आहे बोला dx. ओके लक्ष द्या इकडे बाळांनो लक्ष द्या. हां I इक्वल्स टू किती असतं इंटिग्रेशन ऑफ लक्ष द्या गाइस कॉस कॉस कॅन्सल 4 रेस टू द पॉवर एक्स 4 रेस टू x कॅन्सल सांगा काय राहिलं e रेस टू द पॉवर x अपॉन 4 रेस टू द पॉवर x इंटू dx मायनस वर कोण आहे टॅन खाली कोण आहे कॉस कॉस जर का वर गेला तर काय होईल सेक ऑफ 3x आणि इथं काय करायचं टॅन ऑफ 3x इंटू dx. भाई टैन तू तो ऊपर था ही नीचे वाला कॉस जब ऊपर आएगा उसका रेसिप्रोकल होगा तो कॉस का रेसिप्रोकल सेक होगा. अरे हो गया नहीं आणि इथं फॉर्म्युला sec x इंटू tan x. व्हाट्स द इंटिग्रेशन ऑफ sec x इंटू tan x sec x पण x आहे की f ऑफ x आहे सांगा f ऑफ x कोण आहे f ऑफ x कोण आहे मग सांगा इंटिग्रेशन ऑफ sec x इंटू tan x इज अ sec x sec of f of x into tan of f of x is a sec of f of x divided by derivative of f of x. Say yes yes 3x चा derivative 3 नि मल्टीप्लाय करायचं की डिवाइड प्लस c. व्हाट अबाउट दिस आपण यार हे पहिले सॉल्व करून घ्यायला पाहिजे होतं. थांबा 2 मिनिट एक स्टेप कमी करतो आता. हे दिसतंय ओके हे दिसतंय का सांगा काय e raised to the power x upon 4 raised to x. I can write e by 4 raised to the power x बरोबर आहे. rules of indices a raised to the power m divided by b raised to the power m काय असतं बोला a by b raised to the power m. हो म्हणा yes हो म्हणा yes हो म्हणा yes आणि चला I equals to इंटिग्रेशन घ्या. which formula shall I use इंटिग्रेशन ऑफ which formula constant e by 4 कोण आहे व्हेरिएबल आहे की कॉन्स्टंट आहे a raised to the power x. so integration of a raised to the power x काय असतं a raised to the power x upon log of सांगा h व्हॅल्यू कोण आहे आणि चला सांगा आन्सर. थांबा आदित्य बोल त्याला बघून सांगा आन्सर काय येईल. हां सिंपल एकदम a च्या ठिकाणी e by 4 बोल फक्त बस. हां हां e by 4 हां अपॉन हाँ बोल log of e by x e by 4 बरोबर आहे. फिनिश अरे हाँ बोल अगदी बरोबर. बघा काय म्हणते हाँ बोल काय डेरिव्हेटिव्ह ऑफ अगं बाई कसं गा असं नाही होत ना बघा ऐ थांबा मी तेच बोललो तो या न्यूमेरिकल मध्ये ट्विस्ट आहे आणि घाई गडबडी तुम्ही सगळेच हे करणार. काय न्यूमेरिकल आहे सांगा समजलंय a raised to the power x upon log of a. आता मला हे सांगा इंटिग्रेशन ऑफ a raised to the power f of x आलं तर काय करतो आपण a raised to the power f of x upon log of a हा झाला सायमल्ट अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. ओके मग सर तुम्ही हे केलंच नाही डेरिव्हेटिव्ह. अरे छोकरू f of x कुठे येत असतो माहिती आहे का जिथं x आहे ना त्याच्या ठिकाणी f of x येत असतो. व्हेरिएबलच्या ठिकाणी येत असतो ना इथं व्हेरिएबलच्या ठिकाणी आलाय का हे का x असता आलाय तो f of x नाही आहे. e by 4 इज नॉट f of x. e by 4 इज अ कॉन्स्टंट. e by 4 इज अ म्हणजे कुठला फॉर्म्युला अप्लाय होईल फर्स्ट की सेकंड अप्लाय होणार. f of x कुठे येत असतो हां समजा इथं काहीतरी 3x असता तर सांगा आता काय झालं असतं a raised to the power x आहे की f of x आहे मग a raised to f of x divided by derivative of f of x upon derivative divided by derivative of 3x केलं असतं. x च्या ठिकाणी येईल ना f of x कॉन्स्टंटच्या ठिकाणी थोडी येत असतो f of x त्यामुळे तो कॉन्स्टंट आहे बस. फक्त a नाही आहे कोण नाही आहे e by 4 आहे बस. मग असं करायचं इथे e by 4 इथे e by 4 बस. आर यू गेटिंग यस बट इफ यू वांट देन यू कॅन इथं सॉल्व करू शकता. log of a by b व्हॉट इज log of a by b log a minus log b log a minus म्हणजे log e minus log 4. ओके बघा ना I equals to e by 4 raised to the power x upon log a minus log b म्हणजे log e minus किती असतं log 4 minus आवाज नको आहे रे. ओके 1/3 इंटू sec of 3x आणि प्लस किती असतं c. सो I इज इक्वल्स टू किती असतं e by 4 raised to the power x upon log h व्हॅल्यू 1 मायनस किती असतं log 4 ओके मायनस 3x आणि प्लस काय करायचं c. खतम हां फिनिश.
आर यू गेटिंग गाईज? येस, समजताय? तर आज आपले सगळे हे बीच्या पॅटर्नचे सगळे क्वेश्चन झाले. मी सगळ्या नोट्समध्ये जेवढं सॅग्रिगेट करता येईल तेवढं केलेलं आहे. बट इट डझंट मीन की मी एवढेच क्वेश्चन घेणार आहे. त्याच्या रिलेटेड इथं प्रत्येक पॅटर्नमध्ये गेल्यावर माझ्याजवळ टेक्स्टबुक ओपन राहील. मी टेक्स्टबुकमधले सगळे क्वेश्चन्स कव्हर करणार. समजलं आहे? लक्षात ठेवा. बर, लास्ट क्वेश्चन. उभा राहून बोल ना. नागडा करून घरी पाठवल बेटा. लक्ष द्या. I equals to integration of I equals to integration of sin 4x बघा sin 4x into cos of 3x into dx. हा, आता बघा या न्यूमेरिकल मध्ये लास्ट क्वेश्चन सिंपल आहे एकदम. सांगा काय करायचं. दोन फंक्शनचं काय दिलाय? मल्टिप्लिकेशन. अरे बोला ना काय दिलाय? मल्टिप्लिकेशन. पण मल्टिप्लिकेशनचा रूल आपल्याजवळ सर मला माहिती आहे तो फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. बरोबर आहे, अगदी बरोबर. पण तो या टॉपिकचा नाही आहे. समजलाय? ओके, तो इंटिग्रेशन मध्ये अजून मल्टिप्लिकेशन रूल आपण शिकलेलो नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याजवळ नाहीच आहे आता सध्या. शिकलेलो नाही म्हणजे काय? नाहीच आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं? आपल्याजवळ फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन आहे. तर अशा केसमध्ये आपण इथं काय करू? लक्ष द्या मी काय करतो आता. सगळ्यात पहिले करतो I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ sin 4x cos 3x इंटू dx. 2 नी मल्टिप्लाय करतो, 2 नी डिवाइड करतो. सर असं का? फॅक्टरायझेशन फॉर्म्युले शिकलोय आपण. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले काय शिकलोय सांगा? 2 sin a इंटू cos b. कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट किंवा कन्वर्जन ऑफ प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स. प्रॉडक्टचं कन्वर्जन सम ऑर डिफरन्स मध्ये कसं करायचं? 2 sin a cos b चा फॉर्म्युला काय असतो? sin a प्लस b प्लस sin a माइनस b. खतम. my a is 4x and my b is 3x. आणि हा फॉर्म्युला तेव्हाच अप्लाय होतो जेव्हा कंपल्सरी इथं 2 असतो. 2 नसेल तर हा फॉर्म्युला अप्लाय होत नव्हतो. त्यांनी 2 दिला नव्हता म्हणून मी एक्स्ट्रा 2 घेतला आणि वापस दिला. 2 म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट मी ऍडजस्ट करू शकतो. व्हेरिएबलच्या टर्म अशा एक्स्ट्रा दिल्या आणि वापस दिल्या असं नसते होत. असं कराल का? इथं एक्स दिला आणि एक्स वापस घेतला. अबे एक्स इंटिग्रेशनच्या बाहेर कसं काय निघाला? व्हेरिएबल थोडी इंटिग्रेशनच्या बाहेर निघत असते. कॉन्स्टंट टर्म ऍडजस्ट करू शकतो आपण. आणि फॉर्म्युला तेव्हाच अप्लाय होतो जेव्हा 2 पाहिजे. ओके, त्यासाठी फॉर्म्युला पार्ट पाहिजे. ओके, आणि सांगा I इक्वल्स टू किती होईल? 1/2. हा, इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 2 sin a cos b. ओय 2 sin a cos b. बोला sin a प्लस b. सांगा a कोण आहे? सांगा a कोण आहे? आणि b कोण आहे? सो sin 4x प्लस 3x प्लस sin 4x मायनस 3x. करेक्ट आहे? तुम्हाला मी बघा 11वीत असताना ओरडून ओरडून शिकायचो. साइन साइन मध्ये प्लस साइन असेल तर पहिले साइन नंतर कॉस. माहित आहे? हां, फॉर्म्युले लिहून दिले आहेत. I इक्वल्स टू किती असतं? 1/2. मला असं वाटतं माझं काम संपलं. सांगा साइन ऑफ 7x प्लस साइन ऑफ x इंटू dx. खतम. कॅन यू सॉल्व? प्रत्येकाला काय सेपरेट करायचं? इंटिग्रेशन. साइनचं मायनस कॉस. बरोबर आहे? फक्त 1/2 हा सगळ्यांचा आहे. तर जे काय करायचं आहे ते घराच्या आत ब्रॅकेटच्या आतमध्ये करा. चालेल? लेक्चरला अब्सेंट राहू नका. मी सांगताय बिलकुल हे टॉपिक अवघड नाही आहे. ओके.